दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाणा शहरात काढण्यात आला कॅन्डल मार्च। दिल्ली येथे आपल्या प्रलंबित आणि न्याय मागण्यांसाठी शांतिपूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याचे तीव्र पडसाद आता बुलढाणा जिल्ह्यातही उमटू लागले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आणि आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बुलढाणा शहरात नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत या लाठी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत कॅन्डल मार्च काढून निषेध व्यक्त केला। या आंदोलनात मोठ्या संख्येने युवकांचा सहभाग बघायला मिळाला। एव्हरीवन, माझं नाव प्रतीक्षा आहे आणि मी सर्व जेनझीस कडून आमच्या इथे बुलढाण्यामध्ये पण एक कॅन्डल मार्च आम्ही आयोजित केला आहे आज। तर आमचं हे म्हणणं आहे की 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आम्ही इथे आज जमलेलो आहे। तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांनी रिझाईन केलं पाहिजे, कारण की जेव्हा नीटचे स्टुडंट 20 नीटचे स्टुडंट ज्यांनी आत्महत्या केली त्यांनीच भेटण्यासाठी ते मुले तिथे गेले होते आणि लाठी ते तिथेच जाणार आहे, कारण की सरकारलाच या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील म्हणून ते तिथे गेले। आणि धर्मेंद्र प्रधानांनी इस्तिफा द्यावा ही माझी मागणी आहे। दुर्वा किशोर लाने, मी एक ऍडव्होकेट आहे, पण आज कळतंय की खरंच म्हणजे या देशामध्ये किती आपण मागे राहिलेलो आहे। हा प्रोटेस्ट जो केला होता जंतर मंतरवर, तो फक्त स्टुडंट साठीच होता आणि आम्ही पण याच्या थ्रू गेलेलो आहे, म्हणून आम्हाला माहितीये की कसं आमच्यावर म्हणजे आमच्यासाठी किती हे आहे आमच्यासाठी वागणूक त्यांची। तर तो प्रोटेस्ट हा स्टुडंट साठी होता। नीटचा पेपर लीक झाला, त्याच्यामुळे आम्ही अकाउंटेबिलिटी कोणाला मागणार आहे? जे करंट सरकार आहे त्यालाच मागणार आहे आणि त्याच्यासाठीच मुलांनी हे समोर येऊन एक हे स्वीकारलेलं आहे। आणि सीजीआयने जर कॉक्रोच म्हटलं नसतं तर हा एवढा मोठा उभाच राहिला नसता, हा एवढा मोठा प्रोटेस्ट उभाच राहिला नसता। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारला अकाउंटेबिलिटी घ्यायलाच पाहिजे आणि तिथे दुसरा कोणताच प्रोपगंडा नाही आहे। तुम्ही तिथे फक्त जेनझीज जे ज्यांना कॉक्रोचेस म्हटलेलं आहे त्यांच्यासाठी तो प्रोटेस्ट आहे आणि त्यांना ते कॉक्रोच खरंच खूप लागलेलं आहे, त्याच्यामुळेच ते उभे राहिलेले आहेत। आणि बस धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा हे त्याच्या मान्य आहे की धर्मेंद्र प्रधानाचा त्याच्यावर राजीनामा हे तुम्ही मागण्या मानतायत, त्यांना मान्य कराव्या, पण त्यांना मान्य करावंच लागेल ते, कारण की त्यांचं सरकार आहे आणि याच्यामध्येच ते फेल झालेलं आहे। त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी मस्ट आहे। आम्ही सगळेजण आम्हाला जेनझीज म्हणतात, प्रोटेस्टर म्हणतात, आम्ही पीसफुली प्रोटेस्ट करतो। गेले 25 दिवस झाले आम्ही पीसफुली प्रोटेस्ट करत आहोत आणि अजूनही करणार। जर आमच्या डिमांड तुम्ही पूर्ण नाही करणार, आता मी स्वतः एक रिपीटर आहे, मी स्वतः ते फेस थ्रू गेलेली आहे की किती काही सहन करावं लागतं। एज्युकेशन मिनिस्टरच जर धर्मेंद्र प्रधानच म्हणजे फेअर एक्झामिनेशन कंडक्ट करायला एबल नाहीये, तर त्या पोझिशनवर तो तिथे राहूच शकत नाही। आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी तिथून रिझाईन करावं, कारण तो एकही फेअर एक्झामिनेशन कंडक्ट करूच शकला नाही आजपर्यंत। आम्ही पीसफुली प्रोटेस्ट करत होतो, पीसफुली दिल्लीला जंतर मंतरवर सगळे स्टुडंट, सगळे जेनझीज तिथे एकत्र झालेले होते, पण तरी सुद्धा पार्लिमेंट पर्यंत आम्ही चाललो होतो। का बरं? कारण आमच्या न्याय हक्कासाठी। ते पण लाठीचार्ज करून 21 स्टुडंट्स मेलेले आहेत। त्यामुळे म्हणजे आम्ही आता टॉलरेट पण नाही करू शकत। माझी मागणी एकच आहे की धर्मेंद्र प्रधानने रिझाईन करायचं, कारण की तो म्हणजे एबलच नाहीये कंडक्ट करायचा, फेअर एक्झामिनेशन कंडक्ट करायचा, कॅपेबल तो नाहीये। कारण आम्ही खूप टॉलरेट केलं, 2024 मध्ये पण तेच झालं, याच्या आधी पण खूप वेळेस तेच झालेलं आहे। रिनीट डबल पेपर लीक होतो, पेपर विकला जातो, मग डबल पेपर होतो। ती डिप्रेशनची फेज एवढी डेंजर असते की त्याचा आम्ही म्हणजे मी सांगूच नाही शकत तुम्हाला। मी स्वतः एक रिपीटर स्टुडंट आहे, म्हणजे मला पहिल्या एक्झामिनेशन मध्ये जास्त मार्क्स येते, आता कमी, त्याच्यामुळे ही शुड रिझाईन।